साहेब तुम्हाला काय वाटतं, ती मुलगी तयार होईल इलेक्शनला उभी राहायला? आम्हाला काय वाटतं ते द्यावं सोडून. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? एकूण विचार करता साहेब ती नाही म्हणेल. का नाही म्हणेल? हा, सांगा ना, का नाही म्हणेल? कारण आम्हाला नाही म्हणायची हिंमत कुणाच्यात बी नाही. आणि समजा ती जर नाही म्हणली तर तिला मागात पडेल. कधी कधी असं वाटतं, का करतो ही नोकरी मी? काय झालं सर? खरंच नमिता, आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याला खूप बंधनं आहेत. असं वाटतं ती सगळी बंधनं झुगारून द्यावी. अरे आमचं काम काय आणि काय करायला सांगताय तुम्ही? नेमकं काय झालंय सर? काय नाही, तेच नेहमीच. तो आमदार हनुमंत सुर्वे माहिती आहे ना तुला? हो हो. त्याला मला भेटायचंय म्हणून त्यांनी वरिष्ठांकडून मला तसे ऑर्डर्स दिले आहेत. त्याचं तुमच्याकडे काय काम आहे सर? माझ्याकडे नाही, मनूकडे. मनस्विनी मॅडमकडे? हो, इलेक्शन मध्ये उभं राहा. काय? हो. अगं माझं ऐक शलाका, असा वेडेपणा नको करूस. तुझ्या बाबांचा खूप जीव होता तुझ्यावर, म्हणून त्यांनी सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली. पण हे सगळं मला अजिबात नकोय. इतके दिवस या घरासाठी तू झटलीस. खरं तर हे सगळं तुझ्या नावावर असायला हवं होतं, जे त्यांनी स्वतःच्या नावावर केलं. आणि आता माझ्या. का मम्मा? असं काय करते शलाका? मम्मा, माझं भविष्य मी घडवेन. त्यासाठी मला पापाच्या पैशाची गरज नाहीये. काय करायचं एवढ्या मोठ्या इस्टेटचं? मम्मा, आपण एक ट्रस्ट करूया, अनाथ आणि निराधार स्त्रियांच्या मदतीसाठी. शलाका? हो मम्मा. नाहीतरी बाबांनी हा पैसा स्त्रियांच्या अब्रूचा सौदा करून कमवलाय. तर यावर फक्त स्त्रियांचा अधिकार आहे. त्यांच्या मदतीसाठी आपण एक ट्रस्ट करूया. हे बघा, ती एक साधी सरळ मुलगी आहे. तिला हे सगळं नाही जमणार. तुम्ही प्लीज समजून घ्या. समजून तुम्ही घ्यायचं. अहो, आहे का माणसा तसा आदेशच आहे. आणि आम्ही हे जे काही समज करतोय ते निज स्वार्थासाठी नाही करत आहे, लोककल्याणासाठीच चाललंय. आणि लोककल्याणासाठी तुमचं काही कर्तव्य आहे का नाही? एक मिनिट, तुम्ही कुठली गोष्ट कुठे नेताय? हे बघा, तिला यात इंटरेस्ट नाहीये, मग उगाच कशाला जबरदस्ती करताय? ठीक आहे, आता तुम्हाला समजूनच घ्यायचं नसेल तर आम्ही तरी काय करणार म्हणा. कोण हवं आपल्याला? ताई, ताई वाचवा मला, वाचवा मला ताई. सुगंधा, वाचवा मला ताई. अगं पण काय झालंय? हा, शांत हो बघू आधी. काय झालंय? तू आधी रडतेस कशाला, सांग बघू काय झालंय? आई, ह्या तर तुमच्या बरोबर विवाह मंडळात काम करायच्या ना? हो, ती नोकरी आता सोडली मी. मी खूप मोठ्या संकटात सापडले आणि यातनं फक्त तुम्हीच मला सोडवू शकता असं मला वाटतं. मी तुमच्या पाया पडते, तुम्ही मला यातनं सोडवा. मी तुमच्या. अगं काय करताय? असं नका करू. तुम्ही काय झालंय सांगा. काय झालंय? तू नीट सांगशील का आम्हाला? रडणं थांबव बघू आधी. गप्प बस. काय झालं नीट सांग. असं सांगू तुम्हाला, माझं नशीबच फुटतंय. माझ्या सासरचे लोक मला खूप त्रास देतात. माझी नोकरी त्यांनी सोडायला लावली. अगं पण का त्रास देतात तुला ती? कारण मला मूल नाहीये. तुम्ही मला न्याय मिळवून द्या, माझी मदत करा. पण मी काय करू शकते? माझ्या घरच्यांना माझी बाजू समजावून सांगा, तुमचं ऐकतील ते. अहो पण माझ्या बरोबर चला, मला न्याय मिळवून द्या, मला न्याय मिळवून द्या.